नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो। त्याचबरोबर शिक्षक भरती संबंधीचे लेटेस्ट अपडेट्स आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचाही प्रयत्न करीत असतो। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत, जेणेकरून शिक्षक भरतीचा पुढील प्रवास कशा पद्धतीने होणार आहे आणि आपल्या अडचणींचे निराकरण योग्य पद्धतीने कशा पद्धतीने आपण करू शकतो याविषयीची विस्तृत माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका, कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण आपले विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स घेणार आहोत, ज्यामध्ये शिक्षक पदावर रुजू कधी व्हावे लागणार आहे, त्याचबरोबर शिक्षक भरतीचा पुढचा टप्पा कधी होऊ शकतो आणि त्यानंतर त्यामध्ये किती जागा येऊ शकतात असे सर्व प्रश्नांची उत्तरे ही आपण देणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे ही मिळून जातील। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भातील महत्त्वाचे पुढील टप्पे कोणते आहेत याविषयीची माहिती आपण घेऊया आणि याविषयीची चर्चा सुद्धा करूया। पहा विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती संबंधातील पुढील टप्पे आहेत आता, ज्यामध्ये पसंतीक्रम नोंद आपल्याला करायची आहे। पसंतीक्रम नोंद करण्याकरिताचा कालावधी अजून पवित्र पोर्टलवर त्याचं टाइम टेबल हे दिलेलं नाहीये, म्हणजे एक व्यवस्थित असा विस्तृत टाइम टेबल ज्या पद्धतीने आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे अगदी त्या पद्धतीनेच पसंतीक्रम नोंदवण्याकरिता सुद्धा कालावधी हा दिला जाऊ शकतो। अर्थातच हा कालावधी 10 ते 15 दिवस हा सहज लागू शकतो। एक 7 ते 10 दिवस आपण धरून चालूया पसंतीक्रम नोंदवण्याकरिता दिलेला कालावधी। तिथून पुढे एकदा पसंतीक्रम नोंदवून झाल्यानंतर त्या पुढच्या 5 ते 7 दिवसामध्ये मग पुन्हा संस्था असो किंवा मग ज्या शासनाच्या शाळा आहेत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, या दोन्हींकडे ही सगळी माहिती ही पुढे जाणार आहे। तिथून म्हणजेच संस्था जिथे असतील तिथे मग 2 टॅब आपल्याला उपलब्ध मध्ये मिळणारच आहेत, म्हणजेच एक टॅबमध्ये इंटरव्ह्यू असलेली संस्था आणि एका टॅबमध्ये जी संस्था विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजेच डायरेक्टली निवड करणार आहे अशी संस्था। त्यात आपल्याला दोन्हीमध्ये कोणकोणत्या संस्था येतात हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे। आता ज्या उमेदवारांना मार्क्स बऱ्यापैकी आहेत, ज्यांचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लागणार नाहीये किंवा ज्या उमेदवारांना खाजगी संस्थेमध्ये जाण्याची इच्छा आहे, असे उमेदवार या दोन्ही टॅबचा उपयोग तर करू शकतात। त्याचबरोबर ज्या उमेदवारांनी इकडे पसंतीक्रम दिलेला आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेकडे दिलेला आहे, त्यांना सुद्धा इकडे पसंतीक्रम देण्यासाठीचा जो वेळ आहे तो उपलब्ध करून दिला जाईल। म्हणजे 2 वेगळ्या टॅब राहणार आहेत, ज्यामध्ये एक तुमची स्थानिक स्वराज्य संस्थेची टॅब राहील, ज्यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या प्रकारच्या शाळा राहतील आणि दुसऱ्या टॅबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ही शाळा राहील। याचाच अर्थ आपल्याला 2 टॅब उपलब्ध होतील मेन, ज्यामध्ये एका टॅबमध्ये तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था, ज्यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका अशा शाळा राहतील आणि दुसरी टॅब राहील ज्यामध्ये खाजगी संस्था, त्या खाजगी संस्थेमध्ये सुद्धा 2 सब टॅब राहतील, ज्यामध्ये एक मुलाखतीने निवड करणारी खाजगी संस्था आणि दुसरी मुलाखतीशिवाय निवड करणाऱ्या खाजगी संस्था। मग या दोन्हीचा पसंतीक्रम आपल्याला योग्य पद्धतीने नोंदवायचा या पसंतीक्रमाच्या कालावधीमध्ये। तिथून पुढच्या 7 ते 8 दिवसांमध्ये शासनाकडे सर्व माहितीही उपलब्ध असते। त्याचबरोबर टेटचे गुणानुक्रमे ह्या गुणवत्ता यादी तिकडे तयार केली जाईल आणि त्यानंतर ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठीचा जे खाजगी संस्थांच्या मुलाखतीच्या यादीमध्ये 1:10 जो रेशो आहे त्या अनुषंगाने ज्यांची निवड होईल त्यांची सुद्धा यादी ही पवित्र पोर्टलवर प्रसारित करण्यात येईल कोणत्या कालावधीमध्ये आहे। आता राहिलेला महत्त्वाचा मुद्दा की बरेचसे उमेदवार हे 1 ते 12 या पदांकरिता अप्लाय केलेले आहेत, म्हणजेच ते 11वी ते 12वीला आहेत आणि 9वी ते 10वीला आहेत। मग अशांसाठी शासनाने शक्यतो जे त्यांचा GR आहे त्या GRच्या नुसार विचार केला तर उच्च शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेला पासून खालच्या अर्हतेवर जाणार आहे असं दिसून येतं। म्हणजे काय तर जर एखादी उमेदवार 11वी ते 12वी साठी पात्र ठरत असेल तर त्याचा विचार पहिले तिथे केला जाणार आहे, तिथे जर तो अप्लाय होऊ शकत असेल किंवा तिथे तो लागू शकत असेल तर त्यानंतर 9 ते 10 त्यानंतर खालच्या अशा गटामध्ये घेतले जाईल। तर मग मुलाखतीचं सुद्धा नियोजन हे अशा पद्धतीने असू शकतं असं माझा अंदाज आहे, ज्यामध्ये वरच्या पदांची अगोदर मुलाखत, त्यानंतर मग खालच्या पदांची, त्यानंतर खालच्या पदांची आणि त्यानंतर प्राथमिक पदांची अशी मुलाखत प्रक्रिया आणि त्याचं वेळेचं नियोजन हे केलं जाईल। आता राहिला महत्त्वाचा मुद्दा, बऱ्याचशा उमेदवारांना हा प्रश्न असतो की मुलाखतीमध्ये समजा एखाद्या पण संस्थेला गेलो आणि आपली निवड नाही झाली तर पुढे काय।
तर या संबंधीचा विस्तृत माहिती असलेली माहिती पुस्तिका तर आपल्याला येणारच आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही की आपली जर इकडे निवड नाही झाली तर आपल्याला डायरेक्टली रद्द करतील का। तर या येणाऱ्या माहिती पुस्तिकेत अंदाजित असा असू शकतं की तुम्ही जरी इकडे निवड नाही झाली, म्हणजे समजा माध्यमिक पदासाठी तुम्ही भरलेला होता आणि या शाळेवर पर्टिक्युलर शाळेवर तुम्ही गेल्यानंतर तिकडे निवड तुमची झाली नाही, तर मग पुढच्या टायमिंगमध्ये ते तुम्हाला पुढे देऊ शकतात। तर आता हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांची वेगवेगळी कट ऑफ लागणार आहे। तर मग हा मुद्दा शासन कशा पद्धतीने कव्हर करतो हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे माहिती पुस्तिकेमध्ये। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कशाही पद्धतीने जरी त्यांनी घेतली आणि किंवा त्रुटी त्यांना आढळली तरी त्यामध्ये योग्य ती दुरुस्तीही होत असते, त्यामुळे तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही आहे। फक्त ज्या माहिती पुढे प्रसारित येईल त्या माहितीनुसार आपण ॲनालिसिस करूयात आणि त्यानुसार जर आपल्याला काही त्रुटी आढळल्या तर त्यासुद्धा शासनाकडे आपण मागणी करू शकतो। ठीक आहे, तर त्यानंतर पुढची महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे आपल्याला निवड याद्या लागणार दोन्हीच्या मिळून। मग इकडे तुमचे स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी संस्था यांची राहील। त्यानंतरचा पुढचा टप्पा येईल तो म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये लागणाऱ्या सगळं कागदपत्रांची माहिती आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोडेड आहे। अशी कुठलीही माहिती नाही की जी आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेली नाही आहे। सर्व माहिती आपल्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही व्यवस्थित तिथे पाहून तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर त्या अडचणीचं सोल्युशन हे मिळू शकता। त्यानंतर जो पुढचा टप्पा राहील तो म्हणजे ऑनलाईन रुजू होण्याचा। तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने जे आपलं नियुक्तीपत्र आहे ते नियुक्तीपत्र घेऊन तुम्हाला ऑनलाईनच रुजू व्हायचा आहे। तसा मागणी तर यांनी करणार आहे शासनाद्वारे की ही भरतीचे जे रिझल्ट आहे वगैरे लागण्याचा ते मे मध्ये सुद्धा लावता यावा, परंतु जो नवीन शैक्षणिक वर्ष आहे म्हणजे जूनच्या अगोदर 15 ते 20 जूनच्या दरम्यान शाळा चालू होत असते, तर त्या अगोदर ह्या नवीन शिक्षकांना रुजू करून घेऊ शकतात, कारण यानुसार त्यांना पुढे शैक्षणिक विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यामुळे येत्या जूनपर्यंत नियुक्तीपत्र मिळणार। तर हे झाले अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती या टप्प्यातली। आता बरेचसे उमेदवार जे आहेत ज्यांचं पोर्टलवर रजिस्ट्रेशनच करायचं राहिले, त्यांनी टेट एक्झाम दिलेली आहे परंतु पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यात आलं नाही, आणि असे उमेदवार ज्यांनी 2000 TET पात्र आहेत आणि त्यांना प्राथमिक पदासाठी सध्या तरी जे फक्त DED होते त्यांना प्राथमिक शिक्षक पदासाठी सध्या तरी पवित्र पोर्टलवर 2018च्या TETची नोंद करता आली नाही, त्यांच्याकरिता हा महत्त्वपूर्ण मुद्दा राहील की जी जूनमध्ये दुसरी अभियोग्यता चाचणी घेण्याचे शासनाचं नियोजन आहे। तर मग या जर अभियोग्यता चाचणी घेतली तर तिथून पुढच्या भरतीची प्रक्रिया ही एवढी खोळंबली जाणार नाही। त्यामागचे रिझन हे आहेत की ही न्यायालयातर्फे सुद्धा पवित्र प्रणालीद्वारे होणारी शिक्षक भरती ही म्हणजे तिकडून सुद्धा त्यांना आदेश दिलेला आहे की त्यामधूनच भरती तुम्हाला करायची आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की खाजगी शैक्षणिक संस्थांना सुद्धा मुलाखतीचे अधिकार दिलेले असल्यामुळे आणि त्याद्वारेच भरती करायचं सांगितलेलं असल्यामुळे आदेश जो आहे कोर्टाचा, त्यामुळे त्यांच्या ज्या जागा येतील म्हणजे कोणी रिटायरमेंट म्हणा किंवा मग अकस्मित एखाद्या गोष्टीमुळे ते जागा रिक्त झालेली असेल तर त्या ठिकाणची भरती अशा प्रकारच्या बाबी या ज्या जागा येतील त्या या पोर्टलवर येणार। त्याचबरोबर महत्त्वपूर्ण बाब म्हणजे जे पदे म्हणजे या ह्याच्यातून कपाती करून किंवा ज्या पदावर वादग्रस्त पदे असल्यामुळे या पदभरतीत पहिल्या टप्प्यामध्ये भरलेली नाहीत ती सगळे पदे मिळून दुसऱ्या टप्प्यामध्ये काढण्याचं नियोजन आहे। त्यामुळे जे उमेदवारांचं रजिस्ट्रेशन करायचं राहिलेलं आहे आणि ज्या उमेदवारांचे मार्क्स चांगले असून सुद्धा या भरतीमध्ये समजा निवड त्यांची झाली नाही कास्टमध्ये किंवा जागांच्या कमी असल्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे, तर त्या उमेदवारांना ह्या पुढच्या भरतीच्या टप्प्यामध्ये चान्स हा मिळणार आहे। त्याचबरोबर टेटच्या गुणांमध्ये वाढ करण्याची सुद्धा संधीही प्राप्त होते। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्याकरिता आपल्या चॅनलला मात्र तुम्हाला सबस्क्राइब करून ठेवणं गरजेचं आहे। तुम्हाला यामध्ये भरपूर अशा प्लेलिस्ट आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत ज्यामध्ये सर्व माहिती ही एकत्रितरित्या प्राप्त होते। विद्यार्थी मित्रांनो, सवर्ण आरक्षणासंबंधीची माहिती त्याचबरोबर शिक्षक भरतीमध्ये महिलांकरिता असलेली उपयुक्त माहितीचे 9 व्हिडिओज आपण ऑलरेडी प्रसारित केलेले आहेत। यामध्ये तुम्हाला जाहिरातीच्या विश्लेषणामध्ये 20 माहितीच्या जाहिराती कोणकोणत्या आहेत त्यामध्ये सुद्धा माहिती मिळून जाईल, जेणेकरून या येत्या पसंतीक्रम नोंदवताना
कुठल्याही प्रकारच्या अडचणीला तुम्हाला सामोरे जावे लागणार नाही। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण बाबी आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत। तुमच्या कुठल्याही अडचणींचं निराकरण आपल्या चॅनलवर सहजरित्या होऊ शकतं। त्यामुळे तुम्ही कुठल्याही बाबीसाठीच आपल्या चॅनलवरची माहिती ही सर्च करू शकता। बघा, मागासवर्गीय महिलेची निवड जर खुल्या प्रवर्गामधील जागेवर झाली तर तिला कोणतं प्रमाणपत्र लागेल ही सुद्धा माहिती आपण ऑलरेडी दिलेली आहे, कारण हा प्रश्न बऱ्याचशा महिला उमेदवारांना सातत्याने पडत असतात। शिक्षक भरतीच्या मुलाखतीची आणि डेमोलेशनची तयारी करणं अत्यंत गरजेचं आहे। तुम्हाला सगळ्याला याचं महत्त्व सुद्धा समजत असेल, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सोडलं आणि इकडे तुम्हाला खाजगीमध्ये मुलाखत देताना तुमचे टेटच्या मार्क्सच्या आधारे एकाच 10 उमेदवार तिकडे पाठवले जाणार, परंतु जी फायनली जी निवड आहे ती 30 गुणांच्या मुलाखतीवर होणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मुलाखतीचं महत्त्व जाणून घ्या आणि त्या अनुषंगाने तयारी करायला चालू करा। त्याचबरोबर तुम्हाला वेगवेगळी माहिती असलेलं म्हणजे शाळा पसंतीक्रम संबंधित असलेले अत्यंत महत्त्वपूर्ण 32 व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहे, तिथे तुम्ही पाहू शकता। यामध्ये सगळी माहिती, कोणकोणते टॅब आहेत, कोणकोणते रूल्स आहेत, कोणत्या शाळेत कशा पद्धतीने निवड होणार आहे, टेटच्या गुणानुक्रमे कसे नंबर, आपला कितवा क्रमांक येतो, समांतर आरक्षण म्हणजे काय, अशा विविध प्रश्नांची उत्तरे एकत्रितरित्या प्राप्त होतील। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। आणि इथे पसंतीक्रम नोंदवत असताना अत्यंत महत्त्वपूर्ण 3 मुद्दे असलेली माहिती आपण ऑलरेडी शेअर केलेली आहे, ती पाहून घ्या, कारण त्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असे 3 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत। त्याचबरोबर पवित्र प्रणालीवर पसंतीक्रम जी निवड आपल्याला करायची आहे त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण चूक आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत, ते सुद्धा टाळण्यासाठी हा व्हिडिओ पाहायला मात्र विसरू नका। असेच अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी शेअर केलेले आहेत, ते पाहण्याकरिता तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करणं हे अत्यंत गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या माहितीची तुम्हाला एकत्रितरित्या माहिती प्राप्त होईल। या व्यतिरिक्त सुद्धा जरी तुम्हाला इकडून कुठली माहिती ही समजत नसेल किंवा त्यावर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता। विद्यार्थी मित्रांनो, इथे जे तुम्हाला GR दिसत आहे, नियमित शिक्षक नवीन नियुक्ती संबंधी नियमावली, या GR मध्ये जे उमेदवार आता सध्या खाजगी शिक्षण संस्थांमध्ये कार्यरत आहेत, ज्यांचा अप्रूव्हल निघालेला आहे, परंतु जर त्यांना आता पुढच्या पदाकरिता निवड झाली तर त्यांना परत शिक्षण सेवा कालावधी करावा लागत नाही, तर तुम्ही इथे सगळी माहिती मिळू शकता। या GR मध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि आताच्या शिक्षक भरतीमध्ये लागणाऱ्या उमेदवारांकरिता सुद्धा महत्त्वपूर्ण माहिती आहे की ते आज जर शिक्षक म्हणून पदाला रुजू झाले आणि उद्याची दुसरी टेट एक्झाम आली तर त्यानंतर तुम्हाला दुसरी टेट सुद्धा देऊन वरच्या पदावर पदोन्नती करून घेण्याकरिता अत्यंत उपयुक्त ठरेल। आणि आताचा जो शिक्षण सेवा कालावधी असेल तो तुमच्या पुढच्या सर्व्हिस मायनस होतो। त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, ही पाहायला विसरू नका।